नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आज आपण बनवतोय पावभाजी। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी वाटाणा रात्रभर भिजत ठेवला होता। थोडंसं फ्लावर, थोडासा कोबी, 3 ते 4 शिमला मिर्च, 7 ते 8 बटाटे, हे सगळं कुकरला लावून छान शिजवून घ्यायचं आहे। सगळ्यात खाली आपण वाटाणा ठेवतोय कारण तो छान शिजला गेला पाहिजे। त्यानंतर आपण हे भाज्या ठेवतोय। 3 शिट्ट्यामध्ये हे सगळं छान शिजतं। भाज्यांचं जे पाणी आहे ते तसंच ठेवायचं आहे, आपण नंतर वापरणार आहोत। बटाटे स्मॅश करून घ्यायचे आणि भाज्या आणि वाटाण्याची प्युरी करून घ्यायची। मोठ्या कढईमध्ये 5 ते 6 चमचे तूप घ्यायचे आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आणि 3 ते 4 टोमॅटो एकदम बारीक कट करून त्यामध्ये टाकायचे आणि छान फ्राय होऊ द्यायचे। मीठ टाकल्यामुळे काय होतं की टोमॅटो लवकर शिजतात। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे बेडगी मिरचीचं तिखट आणि 3 चमचे पावभाजी मसाला, हे सगळं इक्वल क्वांटिटीमध्ये टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं भाजीला छान कलर येतो। हे सगळं एकजीव होऊ द्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण वाटाणा आणि भाजीची जी प्युरी होती काढलेली ती टाकून घ्यायची आणि छान मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यानंतर आता बटाटा स्मॅश केलेला टाकायचा आहे। बटाटा मिक्स करताना जरा हार्ड जातं, पण तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, नाहीतर मग मोठा मोठा बटाटा राहू शकतो। त्यामुळे ते एकदम छान सॉफ्ट करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकतो। जे भाज्यांचं पाणी आपण ठेवलं होतं ते टाकायचं आहे आणि गरज लागलीच तर थोडंसं पाणी गरम करून टाकायचं आहे। मी इथे थोडं गरम पाणी करून घेतलं होतं, ते देखील टाकलं। साधारणतः 3 वाट्या पाणी याला लागलं। नंतर मी 1 चमचा मीठ टाकलं होतं, बटर टाकलं 1 चमचा। त्यामुळे काय होतं की पावभाजी चव एकदमच मस्त लागते। मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायची भाजी। अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। झाली तर आपली भाजी तयार। आता आपण पाव शेकून घेऊया। मी अशा पद्धतीने पाव शेकते, तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा। इथे मी 1 चमचा बटर घेतलं, त्यावर मीठ आणि तिखट टाकलं। आतल्या साईडने चांगले पाव शेकून घ्यायचे, क्रिस्पी होईपर्यंत शेकायचे आणि मग साईड चेंज करून घ्यायची। प्रेस करून करून शेकल्यानंतर साईड चेंज करायचे। आता दुसरी साईड पण अशीच प्रेस करत शेकून घ्यायचे। कुणाला क्रिस्पी आवडतात, कुणाला सॉफ्ट आवडतात, ते आपल्या आपण चॉईसनुसार करू शकतो। झाला तर आपला पाव भाजून तयार। चला तर मग याच्यावर कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि मस्त एन्जॉय करूया पावभाजी। ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।